शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, 2 दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की मी तिसऱ्या आघाडीत गेलो नाही, कारण रविकांत तुपकर त्या आघाडीमध्ये नसल्यामुळे ती आघाडी परिपूर्ण आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, ते बाळासाहेबांचं मत आहे आणि बाळासाहेब हे खूप आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर नेहमी थाप टाकण्याचं काम आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि मला तर त्यांचं सुरुवातीपासूनच नेहमी मदत राहिलेली आहे संकटाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये. पण या लोकसभेला त्यांनी मला पाठिंबा दिला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु त्यांचा शब्द गेला होता समोरच्या उमेदवाराला अगोदर, त्यामुळे ते मला मदत नाही करू शकले. पण मला त्याचं काही दुःख नाही, परंतु त्यांनी जे काही वक्तव्य केलं तिसऱ्या आघाडीच्या अनुषंगानं ते बाळासाहेबांचं मत आहे. बाळासाहेबांनी एखादं मत व्यक्त केल्यावर त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलावं हे काही मला उचित वाटत नाही. तर त्यांनी असं म्हटलं की बाबा शेतकरी संघटनांच्या आघाडीत अनेक शेतकरी नेते बाहेर आहेत, रविकांत तुपकर पण त्याच्यात नाही आहेत, त्यामुळे ती आघाडी परिपूर्ण नाही असं त्यांचं व्यक्तिगत मत आहे. तर त्या अनुषंगानं त्यांनी मत व्यक्त केलं. बाळासाहेब बोलल्यानंतर मला त्याच्यावर बोलावं म्हणजे असं मला काही उचित वाटत नाही. पण एक अशी चर्चा सुरू आहे त्यांच्या त्या वक्तव्यानंतर की वंचितचे बाळासाहेब आंबेडकर आणि रविकांत तुपकर हे सोबत येत आहेत किंवा चर्चा सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे राजकारणामध्ये. नाही, अजून काही आमची त्या संदर्भामध्ये चर्चा आणि भेट झालेली नाही, अशी कोणती बोलणी अजून झालेली नाही. परंतु म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं काम या महाराष्ट्रामध्ये मोठं आहे. या देशाला संविधान ज्यांनी दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा आणि घराण्याचा वारसा सुद्धा चालवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब करतायत. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. आणि एक वंचित घटकांना शेतकरी, शेतमजूर, कष्ट करणारे, 12 बलुतेदार अशा ज्याचा कोणी वाली नाही अशा घटकांना घेऊन ते कष्टकऱ्यांची, श्रमिकांची चळवळ चालवतात. त्यामुळं त्यांच्याकडे आम्ही सगळे आदराने बघतो. आणि ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, आमच्यासारख्या लोकांना त्यांचं नेहमीच पाठबळ राहिलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांप्रती आम्हाला सगळ्यांना खूप आदर आहे. तर आता तुम्ही जे सांगितलं या संदर्भामध्ये अधिकृत बोलणे काही आमची झालेली नाही आहे, पण राजकारण आहे, राजकारणात काय होऊ शकतं. असं एक सूत्रातून माहिती मिळते की जर रविकांत तुपकर आणि बाळासाहेब आंबेडकर सोबत आले तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, एक मोठी वोट बँक तयार होऊन या तुमची जी आघाडी होऊ शकते त्याच्यावरती म्हणजे परिणाम होऊ शकतो बाकीच्या राजकारणामध्ये. आहे ना, म्हणजे या राज्यामध्ये बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यांच्यासोबत एक मतदार आहे, कष्टकरी आहे, शेतमजूर आहे, असा श्रमिक आहेत, वेगवेगळे लोक बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. आणि त्यावेळी त्यांनी ते प्रूव्ह पण करून दिलेलं आहे. आमच्यासोबतही गावगाड्यातला, महाराष्ट्रातला शेतकऱ्यांची पोरं, तरणीबाण पोरं उभी आहेत आणि आम्ही पण हे प्रूव्ह करून दिलेलं आहे की आमच्या पाठीशी लोक आहेत. त्यामुळं जर एकमेकाची तोंड न बघितलेले लोक, एकमेकांच्या उलट्या विचार म्हणजे विरुद्ध विचारधारा असणारे लोक जर एका ठिकाणी येऊ शकत असतील तर चळवळीतल्या लोकांनी एका ठिकाणी आलं तर बिघडलं कुठं. पण अजून त्या संदर्भामध्ये असं काही ठोस झालेलं नाहीये. पण काही होऊ शकतं राजकारणामध्ये, जसं क्रिकेट सारखा खेळ आहे राजकारणामध्ये. सूर्यकुमार यादवनी बाउंड्रीवर कॅच घेतल्यामुळे मॅच टर्न झाली आणि भारत जिंकला. त्याच्यामुळे असं काही म्हणता येणार नाही. आणि प्रस्थापित पक्ष जे आहेत त्यांना असं वाटतं की सामान्य घरातल्या लोकांनी वर येऊ नये का. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी सगळ्या प्रस्थापित पक्षांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्या विरोधात लढून 3 वेळा मुख्यमंत्री झाले. आताही त्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे की त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन एका महिलेला मुख्यमंत्री करून एक आदर्श दिला. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि कमजोर कुणालाही समजू नये प्रस्थापित लोकांनी, असं मला वाटतं. आणि समजा बाळासाहेब आंबेडकरांना आणि आंबेडकरांकडून तुम्हाला निरोप आला की जी काही आघाडी बनेल, नवी आघाडी, तिसरी आघाडी सोडून, त्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक आहात? ते निरोप आल्यावर पाहू ना, कारण मी सगळे निर्णय मी एकटा घेत नाही. माझ्यासोबत काम करणारे बुलढाणा जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले तमाम जे काही चळवळीतले आमचे सहकारी त्यांना विचारून हे सगळे निर्णय आम्ही घेत असतो. त्यामुळं निरोप आल्यावर बघू, किंवा कुठे काही चर्चा वगैरे व्हायची असेल, करायची असेल तर तेव्हा तो विषय बघू. महाराष्ट्राला नवी एक आघाडी पाहायला मिळू शकते का भविष्यात, असं वाटतं तुम्हाला? नाही, आत्ताच मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही, कारण त्या चर्चा काही अजून पुढे गेलेल्या नाही आहेत किंवा त्या अनुषंगाने आमच्या भेटी पण झालेल्या नाहीत. त्यामुळे आत्ताच मला त्याच्याबद्दलचं सांगणं म्हणजे योग्य ठरणार नाही आणि तसं बोलणं पण बरोबर राहणार नाही आत्ताच. त्यामुळे पुढे बघू काय काय होतं. आता आंबेडकरांनी राज्यातल्या जवळपास 11 जागा जाहीर केल्यात.
त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातली एक सिंदखेड राजा सुद्धा आहे. जर तुमची आघाडी झाली समजा आंबेडकरांसोबत तर हे समीकरण कसं होऊ शकते? नाही, आता तुम्ही पण जाहीर केलेली आहे ती जागा. त्यांच्या पक्षाच्या कोणाला उमेदवारी द्यायची किंवा कधी जागा डिक्लेअर करायचा हा पक्षांतर्गत आणि संस्थापक अध्यक्ष या नात्यानं तो बाळासाहेबांचा अधिकार आहे. आणि बाळासाहेबांची जर का प्रत्येक निवडणुकीतलं तुम्ही धोरण बघितलं तर ते सगळ्यात अगोदर त्यांच्या उमेदवारांची यादी डिक्लेअर होते. त्यामुळं त्यांच्या पक्षाचं धोरण म्हणून त्यांनी यादी डिक्लेअर केली असेल. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मी नाही बोलू शकत काही, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. त्यांनी एक सूतोवाच केलं की राजकारणामध्ये काही होऊ शकते, त्यामुळं भविष्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी होते किंवा नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.